नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण हेटीचे फुलं आहे. तुमच्याकडे काय म्हणताय याला मला नाही माहित, नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इकडे हेटीचेच फुलं म्हणतात याला. हे काल मी शेतामध्ये गेली होती, तिथून सगळ्यांनी तोडून आणले. आमच्या शेतामध्ये आहे याची खूप सारी झाडं. याचे भजे खूप छान लागतात. आपण भजे बनवणार आहे. हे चांगले नुसते पानं तोडून घ्यायचे. याच्यामध्ये अळ्या वगैरे राहतात, त्याला चांगलं साफ करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये 2-3 पाण्याने चांगलं वॉश करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग याला कट करून घ्यायचे. आणि कांदे पण खूप सारे लागतात याला. कांदे पण चांगले कट करून घ्यायचे, एकदम पातळ. आणि आपल्याला बेसन लागणार आहे. अगदीभर बेसन घेतलं मी आणि त्याच्यामध्ये कांदे टाकून घेतले, तिखट, मीठ, हळद, ओवा, तीळ आणि जिरा पण टाकून घेतला, कढीपत्ता वगैरे चांगले मिक्स करून घेतले. आणि जे आपण हेटीचे फुलं होते ते पण बारीक कट केलेले ते पण त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आणि पूर्ण त्याच्यामध्ये एकजीव होईपर्यंत थोडस पाणी ऍड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर मग आपण जे गरम करायला तेल ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडस तेल आहे ना, एकदम कडकडतं तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं. याला मोहन म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर आपण भजी करायला घेतली आहे. हाय पावर मध्येच चांगले तळून घ्यायचे भजे. बघा अशा पद्धतीने खूप छान लागतात खायला, एकदम कडक कडक होतात, मस्त कुरकुरीत मध्ये. तुम्ही कधी बनवले का नक्की सांगा. खूप छान लागतात भजे. आम्ही तर दरवर्षीच खाते, 8 दिवसातून एकदा. कसे वाटत आहे नक्की सांगा. आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की तुमच्याकडे याला कशाची फुलं म्हणतात नक्की सांगा. आणि या खायला. आम्ही तर घेतला याचा स्वाद, तुम्ही पण या. कसे वाटत आहे नक्की सांगा. धन्यवाद.